नमस्कार, मी हर्षद पाटोळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी रेस्टॉरंट स्टाईल मलाई कोफ्त्याची रेसिपी दाखवणार आहे. कोफ्त्यासाठी लागणारे ग्रेव्हीची साहित्य बघूयात आपण. इथं मी टमॅटो, काजू, आलं लसूण, कोथिंबीरची काडी, कांदा घेतलेला आहे. खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र, जिरं, मिरी, दालचिनी आणि वेलदोडे घेतलेले आहेत. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि सगळे खडे मसाले त्यामध्ये आता टाकलेले आहे. आणि 2 मिनिटं ते मसाले परतून घेतलेले आहे मी आता. आणि त्यात 2 चिरलेले कांदा, कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता त्यात 7 ते 8 लसूण आणि 2 इंच आलं टाकायचं आहे. आणि आता कोथिंबीरची काडी त्यामध्ये टाकलेलं आहे मी. आणि 10 ते 12 काजूची पाकळी टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवून त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहे. त्यामध्ये 2 वाटी पाणी गरम करून घालायचं आहे. त्यासाठी आपण साईडला पाणी ठेवलेलं आहे. आणि 3 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण आता इथे घेतलेला आहे. टोमॅटो आपण मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये 2 वाटी गरम पाणी घालायचं आहे. आणि सगळं मसाला आपल्याला उकळून घ्यायचा आहे. मसाला तर आपला छान शिजलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि कोफ्त्याचे साहित्य बघूया. इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, 50 ग्रॅम खवा घेतलेला आहे,
बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं आलं, बारीक चिरलेली मिरची, ड्रायफ्रूट्स आणि बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक मीडियम आकाराचा बटाटा. कोफ्त्यासाठी इथं मी पनीर किसून घेत आहे. आणि खवा घेतलेला आहे आणि बटाटा उकडलेला किसून घेतलेला आहे. आता हे सगळं हाताच्या साहाय्याने छान मळून घ्यायचं आहे. आता आपण कोफ्त्याला छान मळून घ्यायचं आहे. आणि बाइंडिंगसाठी जसं लागेल तसं कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला आता 1 चमचा टाकलेला आहे मी. आता अजून 1 चमचा, असे टोटल 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. आणि आता कोफ्त्याचं मिश्रण छान तयार झालेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात. ड्रायफ्रूट टाकले, बारीक चिरलेली मिरची, किसलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं मिक्स करून आपण गोळी तयार करून घेऊयात. आता आपले गोळे तयार झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही गाळून घेऊयात. इथे मी एका पातेल्यावर चाळून ठेवून ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला गाळून घेत आहे. आणि कोफ्ता तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपलं आता उकळलेलं आहे. त्यामध्ये कोफ्ते टाकूया. कोफ्ते तळतेवेळी गॅसचा फ्लेम हे लो असलं पाहिजे, जेणेकरून आपले कोफ्ते आतून कच्चे राहणार नाहीत आणि लगेच करपूनही निघणार नाहीत. आता उरलेले सगळे कोफ्ते आपण तळून घेऊयात.
आपले कोफ्ते तळून झाले आहेत. आता ग्रेव्हीला फायनल टचअप देण्यासाठी इथं कढईवर 2 चमचे तेल टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम लो आहे. त्यामध्ये आता आपण गाळून घेतलेली ग्रेव्ही टाकूयात. आणि थोडी कसुरी मेथी टाकूयात. आणि थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. आणि आता ग्रेव्ही छान उकळून घ्यायची आहे. आता आपली ग्रेव्ही उकळलेली आहे. आता आपण कोफ्त्यासाठी प्लेटिंग करूयात. इथे मी एका बाउलमध्ये ग्रेव्ही काढून घेतली आहे. त्यामध्ये सजावटीसाठी मलाई 2 चमचे टाकली आहे. आणि आता आपण करून घेतलेले कोफ्ते त्यामध्ये ठेवले आहे. आणि आता आपली कोफ्त्याची रेसिपी तयार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.